कुंभ राशी 11 ते 17 ऑगस्ट 2025 साप्ताहिक राशीफल। कुंभ राशी ऑगस्ट महिन्यातील या आठवड्यात ग्रह आणि नक्षत्रांच्या हालचालीमुळे कुंभ राशीवर परिणाम होणार आहे। या आठवड्यात चंद्राच्या मीन राशीत आगमनामुळे शनी आणि चंद्राचा युती होईल, ज्यामुळे विषयोग तयार होणार आहे। त्याचवेळी चंद्रावर मंगळाची दृष्टी असल्याने विषयोगाचा अशुभ प्रभाव कमी होईल आणि त्यासोबतच धनयोग देखील निर्माण होईल। अशा परिस्थितीत कुंभ राशीसाठी हा आठवडा विशेषतः फायदेशीर ठरणार आहे। चला तर मग जाणून घेऊया 11 ते 17 ऑगस्ट 2025 चे राशी भविष्य कसे असेल। कुंभ राशीच्या लोकांसाठी हा आठवडा नवीन योजना आणि यशाचा आहे। कामाच्या ठिकाणी तुम्हाला नवीन प्रकल्प मिळू शकतात, जे फायदेशीर ठरतील। आर्थिक स्थिती मजबूत असेल, गुंतवणूक फायदेशीर ठरेल। कुटुंबात सुसंवाद राहील आणि प्रेमजीवन गोड होईल। आरोग्य चांगले राहील, परंतु संतुलित आहार आवश्यक आहे। विद्यार्थ्यांना अभ्यासात चांगले निकाल मिळतील। प्रवासाची शक्यता आहे, जी फायदेशीर ठरेल। आठवड्याच्या शेवटी तुम्हाला काही नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात, ज्या हाताळाव्या लागतील। वेळेच्या व्यवस्थापनावर लक्ष केंद्रित करा आणि तणाव टाळा। हा आठवडा तुमच्यासाठी सर्जनशील कामांनी आणि नवीन संधींनी भरलेला असेल। व्यवसायात भागीदारी फायदेशीर ठरेल। नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती किंवा बोनस मिळण्याची शक्यता आहे। आर्थिक स्थिती मजबूत असेल आणि गुंतवणूक चांगली परतफेड देईल। कुटुंबात एखादा शुभ कार्यक्रमाचे नियोजन केले जाऊ शकते। प्रेमसंबंधांमध्ये जवळीक वाढेल। आरोग्याच्या बाबतीत किरकोळ समस्या येऊ शकतात, म्हणून वेळेवर विश्रांती घ्या। या आठवड्यात कुंभ, शुक्र आणि गुरुची युती तुमच्यासाठी प्रकाशमान आहे। बुध आता थेट आहे आणि त्या दोन भाग्यवान ग्रहांची चैतन्यशील ऊर्जा तुमच्या आर्थिक क्षेत्रात फायदेशीर ऊर्जा आणते, ज्यामुळे तुमच्या खर्च करण्याच्या सवयींबद्दल जागरूक राहण्यासाठी हा एक चांगला काळ आहे। मंगळवारी तुळ राशीतील मंगळ आणि मेष राशीतील चंद्र दोन्ही तुमच्या राशीतील प्लुटोला आधार देणारे असल्याने खूप रोमांचक ऊर्जा देतात। तुमचे नातेसंबंध परिवर्तनशील वाढतील आणि प्रेमसंबंध असलेल्या जोडीदारासोबतचे तुमचे नाते वाढवण्यासाठी हा एक उत्तम काळ असू शकतो। मंगळ तुम्हाला यशावर लक्ष केंद्रित करण्यास देखील मदत करेल, म्हणून पुढील काही आठवडे खूप कठोर परिश्रम करण्याची अपेक्षा करा। तथापि तुमचे प्रेम आणि कामाचे जीवन संतुलित करायला विसरू नका। रोमांचक ऊर्जेचा स्वीकार करा, परंतु तुमच्या आगामी कामाबद्दल देखील जागरूक राहा। कुंभ राशी जीवनाच्या प्रत्येक पैलूत महत्त्वाचे बदल होतील। नातेसंबंधांमध्ये आनंद येईल। उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील। भागीदारी व्यवसायात आर्थिक लाभ होईल। तुमच्या तंदुरुस्तीकडे लक्ष द्या। स्वतःची काळजी घेण्याच्या कामांमध्ये सहभागी व्हा। यामुळे आत्मविश्वास वाढेल आणि जीवनात अनेक सकारात्मक बदल दिसून येतील। तुमच्या जोडीदारासोबत जास्त वेळ घालवा। त्यांच्यासोबत तुमच्या भावना शेअर करा। या आठवड्यात तुमच्या नात्यात अनेक चढ उतार येतील। नातेसंबंधातील समस्या हुशारीने हाताळा। सकारात्मक राहा आणि तुमच्या जोडीदाराची काळजी घ्या। काही लोक या आठवड्यात त्यांच्या माजी जोडीदारासोबत नवीन नाते सुरू करू शकतात, परंतु विवाहित लोकांनी हा निर्णय घेऊ नये। तुमच्या जोडीदारासोबत मजेदार उपक्रमांमध्ये सहभागी व्हा। एकमेकांना अधिक जाणून घेण्याचा आणि समजून घेण्याचा प्रयत्न करा। करिअरबद्दल बोलायचे झाले तर तुम्ही नवीन व्यवसाय करार किंवा नवीन प्रकल्प सुरू करू शकता। या आठवड्यात व्यावसायिक जीवनात नशीब तुमच्या बाजूने असेल। ऑफिसमध्ये नेटवर्किंग वाढेल, ज्यामुळे तुम्हाला व्यवसाय वाढवण्यासाठी नवीन व्यावसायिक भागीदार मिळू शकतात। करिअर वाढीच्या संधी सोडू नका आणि त्यांचा पूर्ण फायदा घ्या। यामुळे यशाचा मार्ग सोपा होईल। या आठवड्यात ऑफिसमध्ये तुमचे प्रदर्शन उत्कृष्ट असेल। आदर वाढेल आणि लोक तुमच्या कामाचे कौतुक करतील। या आठवड्यात कुंभ राशीच्या लोकांनी त्यांच्या खर्चावर नियंत्रण ठेवावे। त्यांनी घाईघाईने काहीही खरेदी करण्याचा निर्णय घेऊ नये। तुमच्या आर्थिक ध्येयांवर लक्ष केंद्रित करा। नवीन बजेट बनवा। खर्च नियंत्रित करण्यासाठी हे खूप उपयुक्त ठरेल। नवीन गुंतवणूक पर्यायांवर लक्ष ठेवा आणि संशोधनाशिवाय गुंतवणुकीचे निर्णय घेऊ नका। कुंभ राशीच्या जातकांसाठी या आठवड्याची सुरुवात 11 ऑगस्ट रोजी तुमच्या स्वतःच्या राशीत चंद्राच्या संक्रमणाने होणार आहे, ज्यामुळे आत्मजागरूकता आणि वैयक्तिक स्पष्टता वाढेल। बुध कर्क राशीत थेट राहील, ज्यामुळे कामात आणि आरोग्याशी संबंधित बाबींमध्ये संवाद सुधारेल। 17 ऑगस्ट रोजी सूर्य कर्क राशीतून सिंह राशीत प्रवेश करेल, जो तुमच्या 7व्या भावाला सक्रिय करेल। चंद्र कुंभ, मीन, मेष आणि वृषभ राशीतून भ्रमण करेल, ज्यामुळे तुमच्या आर्थिक विचारसरणी आणि गृहस्थ जीवनावर परिणाम होईल। तुमच्या दुसऱ्या भावात शनी वक्री असल्याने तुमच्या मूल्यांचा आणि खर्चाचा आढावा घेण्याची वेळ आली आहे। तुमच्या आठवड्याच्या कुंडलीत भावनिक चढउतारांचा आणि कृतीशील मार्गदर्शनाचा गतिमान संगम दिसून येतो।
या आठवड्यात तुम्हाला तुमच्या वैयक्तिक गरजा आणि इतरांप्रती असलेल्या जबाबदाऱ्यांमध्ये संतुलन राखण्याचे आमंत्रण आहे। बुध थेट राशीत प्रवेश करत असल्याने आणि सूर्य सिंह राशीत प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याने तुमच्या भागीदारी केंद्रस्थानी असतील। तुमच्या राशीपासून वृषभ राशीत चंद्राचे संक्रमण जीवनातील महत्त्वाचे क्षेत्र सक्रिय करेल। व्यक्तिमत्वापासून कुटुंबापर्यंत तुमचे आठवड्याचे राशी भविष्य भावनिक स्थिरता आणि सर्जनशील प्रगतीच्या प्रवासावर केंद्रित आहे। या आठवड्यात तुमचे आरोग्य सुधारेल। तुमच्या 6व्या भावात बुध थेट प्रवेश केल्याने निदान आहार, योजना आणि औषधोपचारांमध्ये समायोजन करण्याचा फायदा होईल। तर 17 ऑगस्ट रोजी सूर्य तुमच्या 7व्या घरात सिंह राशीत प्रवेश करण्याची तयारी करत असल्याने तुमचे नातेसंबंध लक्ष केंद्रित करतील। तुम्ही जवळच्या नातेसंबंधांवर लक्ष केंद्रित करू शकाल। 11 ऑगस्ट रोजी कुंभ राशीतील चंद्र तुम्हाला भावनिकदृष्ट्या व्यक्त करेल। तर 12 ते 13 ऑगस्ट दरम्यान मीन राशीतील चंद्र भावनिक गैरसमज आणू शकतो। या आठवड्यात तुम्हाला नियंत्रण, स्पष्टता आणि आत्मविश्वास परत मिळवण्यास मदत होईल। बुध राशीच्या दिशेने वळल्याने काम, आरोग्य आणि दैनंदिन दिनचर्येत स्पष्टता येईल। सिंह राशीत सूर्याचे भ्रमण भागीदारी आणि सहकार्यासाठी नवीन संधी उघडेल। चंद्राचे भ्रमण तुम्हाला भावनिक समज वाढवेल। तुमचे आठवड्याचे राशी भविष्य तुम्हाला भावनिक बुद्धिमत्तेसह पुढे जाण्यास प्रेरित करते। कुंभ राशी, या आठवड्यात तुमच्यासाठी शुभ रंग पिवळा असेल, शुभ क्रमांक 2 असेल, शुभ दिवस बुधवार असेल आणि आठवड्याच्या शेवटी व्यवसायात तुमची चांगली प्रगती दिसून येईल। एकंदरीत पाहता कुंभ राशीसाठी हा आठवडा शुभ असणार आहे।